मंडळी नमस्कार. नमस्कार. मी उमेश पोहोदरे, राहणार येवती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. आणि हे शेतकरी आपल्या सगळ्या ओळखीचे पुंडलिकराव वैद्य, जे आपले प्रत्येक कार्यक्रमात आपल्यासोबत असतात. तर आज त्यांची टोकन चालू झालेली आहे. तर आपण त्यांना विचारू की हे जे शेती करत आहे, तर ते शेतीमध्ये त्याच्या शेतामध्ये बघा, आता आपल्याला इथं कपाशीचे बुडके दिसतात. हे बुडके कसे ठेवले, कोणतं यंत्र वापरलं किंवा काय नियोजन केलं, हे ते विचारू आता आपण त्यांना. नमस्कार. आपलं नाव सांगा. मी पुंडलिक रामभाऊजी वैद्य, सेवानिवृत्त तलाठी. गाव माझं येवती. किती शेती आहे तुमच्याकडे? माझ्याकडे टोटली 18 एकर शेती आहे SRTची. SRT, पूर्ण SRT पद्धत? पूर्ण SRT. वर्ष किती आहे आपलं? आता वर्ष आहे माझं तिसरं. बरं, तुम्ही आता जे 2 वर्ष तुम्ही SRT शेती केली, त्यामध्ये तुम्ही जे 2 वर्षाचा तुमचा खर्च होता किंवा तुम्हाला उरणारा नफा, तुम्हाला झालेले श्रम कष्ट, याबद्दल काय सांगू शकता? पारंपरिक शेती मी भरपूर वर्ष केली, पण पारंपरिक शेतीमध्ये काही उरत नव्हतं. परत निसर्गाची अकृपा. परंतु या 2 वर्षात मी SRT शेतीकडे तुमच्या माध्यमातूनच वळलो. बरं. आणि तुमच्या माध्यमातून वळल्यानंतर पहिल्याच वर्षी मला त्याला काय म्हणतो आपण, बियाणं जे आहे, बियाण्याची बचत खूप झाली. शेतीचा लागवडीची बचत झाली. त्याच्यानंतर येणारा मजुराचा जो आवाढव्य खर्च आहे तो वाचला. बियाण्याचा खर्च तर अर्धार्धित होतो. बिलकुल. आता जे आपण बियाणं वापरतो ते आपल्याला अर्ध लागतात, मजुरी पण कमी लागते. त्याच्यानंतर तुम्ही आता याच्यावर तणनाशकाचा वापर करता? तणनाशक याच्यावर आता क्रायसेलचा फवार चालू होईल. तणनाशकाचा फवारणी करतात. आता बरेच गैरसमज असे आहे की तणनाशकानं शेती खराब होते, तिचा जीवाणू मेल्या जाते. याच्याबद्दल तुमचं मत काय पडेल? चुकीचा समज आहे. ग्लायकोसेल किंवा कोणतीही तणनाशकामुळं अजूनपर्यंत आता 3रं वर्ष आहे माझं, पण कोणतंही नुकसान झालं नाही. आणि परत शेतीचा खर्च कमी होतो. आणि ग्लायकोसेल मारतो कशावर आपण? आणि आपण जेव्हा पंप धुतो तेव्हा तो बिलकुल लवकर, तणनाशकाचा पंप आपण मातीनं धुतो. याचं कारण काय, तर ग्लायकोसेलचा पॉवर पूर्ण निघून जाते. मग तो मातीवर पडल्यावर तो शून्य होतो. हा चुकीचा भ्रम आहे लोकांचा. मी 3 वर्ष मारत आहो, पण कुठं आणि असे बरेचसे, आणि पारंपरिक शेतीमध्ये सुद्धा लोक मारतात 90% लोक. बरं, यावर्षी सरासरी निसर्ग अल निनो आहे असं आपल्याला सगळ्याला सांगत आहे. त्याच्यात आपल्या गावची यावर्षी मोड काही झालेली आहे, बऱ्याच गावातल्या मोड झालेल्या आहे. पण याच्यामध्ये आपला SRT शेतकरी एक तरी मोडीमध्ये आलेला आहे का? दुबार पेरणीत अजून एकही आला नाही. आज आता हवामान खात्याचा अंदाज आहे की बाबा मान्सून आला, म्हणून आज मी टोकनेत लावतो. जमिनीत साधारण वल असल्यामुळे आज मी लावत आहोत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा SRT शेती आता दुष्परिणाम होत नाही. आणि जर आपले बियाणं डबल घ्यायचं काम पडलं नाही, तर तो सुद्धा आपल्या SRT साठी एक फायदाच आहे. बरं, तुम्ही जे आता तुमच्या शेतात करता, पण तुम्ही इतर कार्यक्रमाला पण जातात, तसं इतर लोकांना पण मार्गदर्शन करतात. याच्याबद्दल आपल्या SRT परिवाराकडून तुमचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. मंडळी, हे होते आपल्या येवती येथील गावातील पुंडलिकराव वैद्य, जे 3ऱ्या वर्षात SRT शेती करत आहे. आणि मूळ मुद्दा हा आहे की जसं घर बांधतो तेव्हा पाया मजबूत पाहिजे घराचा, तसं गावात SRT रुजवताना माझ्यासुद्धा गावात आता बरेच शेतकरी आहे, जे आपण 1-2 दिवसात प्रत्येक शेतकऱ्याला भेट घेऊन प्रत्येकाचा व्हिडिओ आपण अपलोड करू. धन्यवाद.